भिवंडी तालुक्यातील दापोडे गावचे ठाणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती व नवनिर्वाचित उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख कुंदन पाटील यांच्या निवासस्थानी वाढदिवसाच्या शुभमुहूर्तावर श्री सत्यनारायणाची महापूजा गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजी केक कापून अत्यंत उत्साही वातावरण साजरा करण्यात आला। कुंदन पाटील यांच्याकडे प्रचंड मोठा फौजफाटा कार्यरत आहे। तसेच कुंदन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रमंडळी, आप्तेष्ट, नातेवाईक, ज्येष्ठ मान्यवर नेते व कार्यकर्त्यांनी साल, पुष्पगुच्छ, भेटवस्तू व केक कापून वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। या वाढदिवसा प्रसंगी शुभेच्छा देताना खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाल्या मामा, माजी आमदार रुपेश म्हात्रे तसेच विविध राजकीय पदाधिकारी, उद्योगपती, समाजसेवक, दापोडे गावचे स्थानिक रहिवासी यांनी देखील त्यांच्या चाहत्यांनी मनपूर्वक पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत। तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांचे मनपूर्वक आभारी मानले। कुंदन पाटील ग्रामीण भिवंडी आणि शापूर या जिल्हा प्रमुखपदी त्यांची आता नवीनच 15 दिवसापूर्वी नेमणूक झालेली। आज त्यांचा 49वा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त भिवंडी शहरातील तसेच भिवंडी ग्रामीण शापूर मधील जी मंडळी आहे, शिवसैनिक मंडळी, ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्या शुभेच्छेचा स्वीकार कुंदन पाटील स्वीकारत आहेत। आमच्या भिवंडी शहरातर्फे लोकप्रिय खासदार आम्ही शुभेच्छा देतो की त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांची भरभराट हो, या शुभेच्छा देतो। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती कुंदनजी पाटील साहेब यांचा वाढदिवस आहे। सगळ्यात पहिले तर वाढदिवसानिमित्त मी त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतोय आणि मला वाटतं वाढदिवसानिमित्त पहिल्यांदाच सत्यनारायणाची पूजा हे कुठल्या तरी नेत्याने अशा प्रकारचा एक नवा पायंडा बोला किंवा नवी प्रथा बोला ही पाडलेली आहे आणि खरोखरच त्याबद्दल देखील मी त्यांना धन्यवाद देतो। कारण जेव्हा वाढदिवस असतो त्या वाढदिवसाच्या दिवशी नक्कीच सगळे आपले जे वरिष्ठ असतात, आता त्यांच्या मातोश्री इथं आहेत, भगिनी आहेत, सगळे आहेत, या सगळ्यांचे आशीर्वाद हे खूप लाख मोलाचे असतात, देवाचे आशीर्वाद लाख मोलाचे असतात आणि या दिवशी खरं म्हटलं जरा पवित्र दिवस असतो आणि अशा पवित्र दिवसाचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे आणि ते त्यांनी आज राखलेलं आहे। म्हणून त्यांना मनापासून मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय आणि त्यांच्या निरोगी आणि उदंड आयुष्यासाठी देवी मातेच्या प्रार्थना देखील करतोय आणि पुढील भविष्यात त्यांची राजकीय वाटचाल ही नक्कीच याहीपेक्षा चांगली असेल। कारण आज मी खासदार म्हणून बोलतोय, या खासदारकीमध्ये त्याचं देखील खूप मोलाचं सहकार्य मला होतं आणि पुढे देखील त्याच्या देखील प्रत्येक गोष्टीत माझं देखील तेवढंच सहकार्य असेल आणि कुठलाही आमच्या याच्यात पक्षीय भेदाभेद कधीच नसणार आहे। एक व्यक्तिशा मी देखील जेव्हा त्याला आवश्यकता असेल 100% सगळं पक्षीय भेदाभेद बाजूला सोडून मदत करेन आणि म्हणूनच त्याच्या भविष्यासाठी मी त्याला मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद।